रखतो महाराष्ट्र माझा, झुकती है दुनिया झुकाना वाले चाहिए। अभिजीत दिपके, सोनम वांगचुक यांनी आज या हुकुमशाहीला करून दाखवले की लोकशाही अजून या भारतात जिवंत आहे। हा नुसता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही, तर हा लोकशाहीचा विजय आहे। विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवापुरात जल्लोष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण, फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव। प्रख्यात शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवापुरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व मित्रपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रवक्ते वसंत पेढारकर, तालुका युवा अध्यक्ष उमेश पवार, अजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे प्रदेश सचिव गोलू राजपूत, युवा जिल्हाध्यक्ष विक्की विरहाडे, फरीद पठाण, मुस्लिम एकता असोसिएशनचे पमा सय्यद, अझहर बेलदार, परवेज शेख, आम आदमी पक्षाचे मंगेश येवले, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिरसाट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहर प्रमुख अनिल वारोडे तसेच विविध मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पक्ष, मुस्लिम एकता असोसिएशन, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तसेच इतर मित्रपक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला। यावेळी उपस्थितांनी संविधानाचा विजय असो व विद्यार्थी एकता जिंदाबाद अशा घोषणा देत संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना व्यक्त केली। आज एक आनंदाची बातमी आहे की बऱ्याच मागील काळापासून जो आंदोलन सुरू होतं त्याला मोठ्या प्रमाणात एक यश मिळालेलं आहे आणि ज्यांनी आत्महत्या केली होती, नीट प्रकरण जे गाजलं होतं की जे लीक झालं होतं त्याच्या आत्महत्या केले होते त्यांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळालेली आहे। आणि यापुढे देखील या गोष्टी होऊ नयेत यासाठी शासनाने, केंद्र सरकारने आता पुढील कठोर पावले उचलावीत। आणि कसं आहे, समाज आणि हा भारत देश हा संविधानावर चालतो आणि आपण एक संविधानानुसारच आपण आपल्या गोष्टी घ्याव्यात आणि पुढे कराव्यात, नाही तर विनाकारण कसं हे समाजाला किंवा समाजातील लोकांना याचा सतत त्रास होत असतो। म्हणून आज जी एक लोकशाहीला एक बळकटी मिळाली आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे, म्हणून आज लोकशाही जिवंत आहे असं एक उदाहरण मिळालेलं आहे आणि जिवंत संविधान हे सतत जिवंतच राहणार। मी विक्की मनोहर विराडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष। मागील 1.5 ते 2 महिन्यापासून दिल्ली येथे जंतर मंतरवर जे काही आंदोलन चालू होतं ते आंदोलन म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल होतं। आज दिनांक 25/7/2026 रोजी धर्मेंद्र प्रधान अखेर यांनी राजीनामा दिला आणि भारतीय विद्यार्थ्यांचा हा विजय झाला। त्यानिमित्ताने आज संपूर्ण पक्षातर्फे, मित्रपक्षांतर्फे आज जल्लोष नवापूर तालुक्यात करण्यात आलेला आहे। हा विजय फक्त विद्यार्थ्यांचा नाही, हा विजय भारत देशाचा आहे आणि हा इशारा केंद्र सरकारपर्यंत पोचायला पाहिजे की जर हे भारतीय विद्यार्थी, भारतीय युवा आणि भारताचे लोक जर यांनी एकदा विचार केला तर हे राजीनामा नाही, हे तुमचाही राजीनामा केंद्रामध्ये येऊन घेऊ शकतात याची खात्री त्यांनी करावी। आणि अभिजित दिपके, सौरभ दास यांच्या टीमने विद्यार्थ्यांच्या पेपर फुटी प्रकरणावरून जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन केले होते। या आंदोलनापूर्वी पेपर फुटी प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। प्रथमच्या विद्यार्थ्यांना मी नमन करू इच्छितो आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन फक्त दिल्ली येथील नाही तर संपूर्ण देशामध्ये आंदोलन पेटलं आणि या आंदोलनामध्ये जवळजवळ 30 ते 35 दिवस झाले। या आंदोलनामध्ये एक विद्यार्थिनीचा जीवसुद्धा गेला आहे। त्या विद्यार्थिनीला बी मी नमन करतो आणि ज्या
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला असेल किंवा पेलेट गनसारख्या हत्यारांचा उपयोग करण्यात आला, काहींचे डोके फुटले, त्यांच्याशी संवेदना आहे आमच्या. आणि प्लस या आंदोलनादरम्यान ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांच्यासोबत काही पालकांनी बी सहभाग घेतला, त्या सर्वांचे आम्ही धन्यवाद करू इच्छितो. आणि हा जो विजय झाला आहे तो हा लोकशाहीचा विजय आहे. कारण या देशामध्ये जेव्हापासून भाजपचं सरकार आलं आहे 2014पासून, तेव्हापासून लोकांना असं वाटत आहे की ज्या प्रकारे हे लोक सत्ता लागू केली आहे त्या असं वाटतं की हुकुमशाही चालू आहे. पण आज विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं, ज्यांना ते कॉक्रोच म्हणून संबोधत होते आणि ते हिट घेऊन फिरत होते, पण त्या हिटला या कॉक्रोचांनी उत्तर दिले की कॉक्रोच कधी मरत नाही. आणि या कॉक्रोचांनी शेवटी देशामध्ये क्रांती घडवली आहे. आणि या क्रांतीवीरांना आमचा सॅल्यूट आहे, नमन आहे. आणि आजचा हा जल्लोष आमचा फक्त लोकशाहीचा विजय आहे म्हणून आमचा हा जल्लोष होता. तर मी आजच्या या क्षणी सर्व राष्ट्रीय पक्षाचे जे आमचे कार्यकर्ते इथे जमले आहेत त्यांचाही धन्यवाद देऊ इच्छितो की या आंदोलनामध्ये, बंदच्या आंदोलनामध्ये किंवा आम्ही ज्यावेळेस एक दिवसाचं आंदोलन केलं होतं त्याच्यात बी आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्व नवापूरवासियांचे मी धन्यवाद देतो. आणि असाच या अभिजित दिपकेसारख्या महाराष्ट्राच्या एका युवकाने ही जी क्रांती घडवून आणली आहे त्या क्रांतीला नमन नमन नमन. राखतो महाराष्ट्र माझा, झुकती है दुनिया झुकाना वाले चाहिए. अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांनी आज या हुकुमशाहीला करून दाखवले की लोकशाही अजून या भारतात जिवंत आहे. हा नुसता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही तर हा लोकशाहीचा विजयी आहे. ज्या नीट पेपर फुटीमुळे जंतर मंतरवर आंदोलन चालू होते, ज्यांनी लाठी खाल्ली, डोके फुटले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आज मी या राजीनाम्याच्या संबंधात अभिनंदन करतो. आणि या लोकशाहीला बळकट करण्यासाठी ज्या नवापूरवासियांनी बंदला साथ दिली व सर्व पक्षीयांनी साथ दिली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. हा फक्त नीट पेपर फुटीचा विजय नसून तर या भारतीय संविधानाचा विजय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानाचा विजय आहे. आज हे संविधान या भारतात जिवंत आहे. आज या राजीनाम्यावरून अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमने व या सर्व पक्षी यांनी दाखवून दिले आहे. फुटी प्रकरणाबद्दल पार्श्वभूमी, कॉक्रोच जनता पार्टी यांनी जे 36 दिवसापासून आंदोलन पुकारले होते त्या आंदोलनाला खरं यश आजच्या दिवशी आलेलं आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झाला. मी सर्व कॉक्रोच जनता पार्टी तसेच नवयुवक यांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं आणि यशस्वी केलं. मी सर्वांचा